तुझ्या पालखीच्या मोर हलकी तू. चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात डायरेक्ट झालेली आहे कॉलेजच्या कॅम्पसमधून. आणि हा आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता. खूपच सुंदर अशी ग्रीनरी आहे कॉलेजच्या कॅम्पसमध्ये. आणि मॉर्निंग असल्यामुळे अजून कॉलेज स्टार्टअप झालेलं नाही आहे. हळूहळू स्टुडंट यायला सुरुवातच होते. चला तर मग आपण आपल्या कामाला सुरुवात करूयात. आणि या पॅसेजमधून इकडे आमचं डिपार्टमेंटचं स्टाफ रूम आहे. तिकडे जाऊन मी लगेचच बाकीची कामे आटोपून मग लेक्चर घ्यायला सुरुवात करणार आहे. चला तर मग या ठिकाणी आपण डिपार्टमेंटमध्ये जाऊयात. आणि डिपार्टमेंटमध्ये जाताना सुरुवातीलाच लागते ती आपली कम्प्युटर लॅब. याआधी तुम्ही व्हिडिओमध्ये ही लॅब पाहिलीच असेल. त्यानंतर लेक्चर्स वगैरे झाले आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही MSCचे मुलं त्यांची परेड वगैरे सगळी प्रॅक्टिस करत आहेत. आणि ग्राउंड खूप मोठं आहे त्याच्यामुळे खूप सारं स्पेस त्यांना अवेलेबल होतो. आणि त्याच्यानंतर इकडे आम्ही हे आहे कॉलेजचं कॅन्टीन. इकडे आम्ही वडापाव खाण्यासाठी आलेलो आहेत. आणि चला तर मग छोटंसं आहे पण इथल्या वडापावची टेस्ट अगदी खूपच सुंदर लागते. त्यामुळे काकांच्या हाताला काहीतरी वेगळी चव आहे. त्यासाठी आम्ही कधी वाटलं खाऊ तर मग येत असतो इकडे खाण्यासाठी. तर हा आहे आपलं छोटंसं कॉलेजचं कॅन्टीन. बाकी गोष्टी जज नका करू पण आहेत आपल्या थोड्याफार कॉलेजला साधीचं असं. आणि त्याच्यातच इथे बसल्याच्या नंतर समोरच मला दिसलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ही फ्रेम. त्यावरूनच आठवलं आता 19 फेब्रुवारी येत आहे तर ऑफकोर्स शिवजयंती मोठ्या धुमधडाक्यात होणारच आहे. त्यानंतर काकांनी सुंदर गरमागरम वडापाव आणला आणि त्या वडापाववर ताव मारत नाश्ता करून झाला. त्याच्यानंतर मग तिथून आम्ही पुन्हा निघालो. आणि या ठिकाणी हे 10वीचे स्टुडंट बसलेले होते आणि ते त्यांचं सबमिशन कंप्लीट करत होते. तर त्यांच्याशी बोलून पुढे आलो तर पाहतो तर काही इथे झाडाच्या फांदीला कावळा उडता उडता म्हणजे जखमी झाला होता. अक्षरशः तो कावळा त्या झाडाच्या फांदीला असा लटकत होता. त्याचा एक साईडचा पंख आहे ना तर ते पंख फांदीला लटकलं होतं. आणि सगळे वरती कावळे इतकं जोरजोरात ओरडत होते विचारूच नका. मग स्टुडंटने वरती जाऊन ती फांदी वगैरे तोडून मग तो सगळं व्यवस्थित करून त्याला मग नंतर औषध पाणी करून ते सोडून दिलं. त्याच्यानंतर पहा इकडे मॅडमच्या घरी त्यांच्या बहिणीचं वेडिंग म्हणजे लग्न असल्यामुळे त्यांच्या हातावर या ठिकाणी मेहंदी काढण्याचा कार्यक्रम चालू होता. तर कॉलेज म्हटल्याच्यानंतर मुलींच्या विविध कला आपल्याला दिसूनच येतात. त्यातच ही एक मुलगी होती. ती सुंदर अशी अरेबिक डिझाईन काढत होती. आणि अक्षरशः तुम्हाला सांगते ही डिझाईन तिने विदिन 10 मिनिट्समध्ये पूर्ण हात तिने मॅडमचा खूप छान असा रंगवून दिलेला होता. आणि डिझाईन पण खूप सिंपल सोबर होती आणि ती आवडली देखील त्यांना. पॅचेस वगैरे खूप छान होते. आणि हात असा सरसर चालत होता. पण तिने कोणताही कोर्स केलेला नव्हता आणि काहीही केलं नव्हतं तरी ती सुंदर अशी मस्त मेहंदी काढत होती. तर मी तिला सांगत होते की तुझ्या आपण ॲडव्हर्टायझिंग करू वगैरे असं. अशीच मजा मस्ती करत करत तिने पूर्ण हातावर मेहंदी काढून दिली. आणि फायनल मेहंदीचा लूक असा झाला. हे सगळं झाल्याच्यानंतर मुलांची एक्झाम स्टार्ट होणार होती FYच्या. तर त्यासाठीचं त्यांनी आणून दिलेले सबमिशन चेक करून त्यांना द्यायचं होतं. त्याच्यासाठी मग भरभर या ठिकाणी त्यांच्या नोट्स बुक वगैरे सगळ्या चेक करून आम्ही दोघीजणी देत होतो. कारण त्यांना त्या स्टडीसाठी लागणारच होत्या. त्याच्यानंतर सगळे कामं आटोपून निघण्याची वेळ झाली. आणि निघण्याच्या वेळेस तुम्ही पाहू शकता कॅम्पसमध्ये काही स्टुडंट म्हणजे लेक्चरला होते तर काहींचे लेक्चर संपलेले होते. असा शुकशुकाट दुपारच्या नंतर पूर्ण कॅम्पसमध्ये पूर्ण शुकशुकाटच होता. तुम्ही हा पॅसेज बहुतेक वेळा पाहिलेलाच असेल. आणि या ठिकाणी वरती राजश्री सभागृह आहे. तर या ठिकाणी कॉलेजची गॅदरिंग आहे. तर त्यासाठीच्या मुलांच्या प्रॅक्टिसचा आवाज येत होता. आणि प्रॅक्टिसही खूप सुंदर झालेली आहे. गॅदरिंगचा ब्लॉग आपल्या चॅनलवर येईलच, तो तुम्ही नक्की पहा. आणि हा व्हिडिओ देखील तुम्ही शेवटपर्यंत पहा. शेवटीला तुम्हाला काहीतरी एक ट्विस्ट पहा आहे ह्या व्हिडिओमध्ये, तर तुम्ही पहा. आणि इथे आल्याच्यानंतर ही बाई बोलायला लागली थँक्यू म्हणजे ऑफकोर्स पंचआउट झालं. पंचआउट झाल्याच्यानंतर आपल्या वाहनाची चावी म्हणजे आपल्या स्कूटीची चावी घेऊन डायरेक्ट निघालो घराकडे. आणि घरी गेल्याच्यानंतर खूप सारं काम होतं. बँकेत जायचं होतं. बँकेत जाऊन मामाच्या तिकडे देखील जायचं होतं.
चला तर मग आपण जाऊयात. आधी घरी जाऊ. घरी गेल्याच्यानंतर बघता येईल आधी बँकेत जायचं का कुठं जायचं. अशा पद्धतीने मग आजचा दिवस हा कॉलेजचा या ठिकाणीच एंड होतो आहे. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने मग गाडीला चावी लावून आपला गेटअप वगैरे, कारण रोडचे कामं चालू असल्यामुळे खूप सारी धूळ वगैरे, त्याच्यामुळे प्रॉपर सनगॉगल वगैरे लावून चाललेले आहे. त्याच्यानंतर घरी आल्याच्यानंतर ते डॉक्युमेंट्स वगैरे कलेक्ट केले आणि डायरेक्टली बँकेत गेले. बँकेमध्ये फोन म्हणजे व्हिडिओ अलाउड नसल्यामुळे तिथे काही शूट केलं नाही. आणि आमच्या ताई आणि आम्ही दोघीजणी गेलोच होतो, कारण बचत गटाचं काम होतं आणि या ठिकाणी त्यांना थोडंसं सामान घ्यायचं होतं. त्याच्यानंतर मग त्यांनी किराणा दुकानमध्ये दूध पिशवी वगैरे घेतली आणि तिथंच त्याच काकूंनी थोडा आवाज दिला. तर ताईंचं थोडं काम होतं, त्यासाठी मी इथे बसले. आता त्यांचं दोघींचं काम चालू होतं आणि मला इथे बसल्या बसल्या होत होतं बोर. आणि त्याच्यामुळं आपलं चाललं होतं थोडंफार. छोटीशी मुलगी होती तिकडे, तर ती काही व्हिडिओमध्ये येत नव्हती, पण तिच्यासोबत थोडीशी मस्ती चालू होती. आणि ती मस्ती करता करता मला इतका कंटाळा आला, अक्षरशः झोप यायला लागली होती. पण त्यांचं काम झाल्याशिवाय काही तिथून निघता येत नव्हतं. आणि पाहू शकता तुम्ही घड्याळामध्ये 2:15 वाजले. त्याच्यानंतर काय करायचं तर मग मी उघडलं स्नॅपचॅट आणि स्नॅपचॅटमधले फनी फिल्टरमध्ये आपलं मजा चालू होती. त्याच्यानंतर तिथून घरी आल्याच्यानंतर जायचं ठरलं मामाच्या तिकडे यात्रेला. तर तो व्हिडिओ तुम्ही पुढे येईलच, तो एन्जॉय करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि या आधीच्या व्हिडिओला जसे भरभरून प्रेम दिले तसे या व्हिडिओला देखील खूप सारं प्रेम दिलं. आणि नवीनच आपल्या चॅनलवर आणखी एक व्हिडिओ येणार आहे, त्यासाठी पण तयार राहा. आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या चॅनलवर कुठून असेल तर नवीन असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या. बाय.